कालापत्तर हा चित्रपट सर्वांना ठाऊक असेलच. या सिनेमातला सगळ्यात प्रेक्षणीय आणि थरारक भाग होता तो म्हणजे अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातल्या खुन्नसबाजीचा. काही कारणास्तव एकेकाळचे मित्र एकमेकांचे शत्रू झाले, म्हणून फिल्म मधल्या मंगलच्या कॅरेक्टरसाठी शत्रुघ्न सिन्हा यांना घ्यायचं की नाही यावर बरीच चर्चा सुरू होती. पण चित्रपटाचे स्टोरी रायटर सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी मंगलच्या कॅरेक्टरसाठी शत्रुघ्न सिन्हा हाच योग्य असल्याचं सांगितलं आणि शत्रुघ्न सिन्हा यांना कालापत्तर या मूवीसाठी साईन केलं गेलं. मूवीमध्ये एम.बी. शेट्टी यांनी अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यातल्या फाईटचं डिरेक्शन केलं होतं. मारामारीच्या शेवटी अमिताभ शत्रूला जमिनीवर पाडतो आणि गळ्यावर फावडं ठेवतो आणि तेवढ्यात शशी कपूर येऊन दोघांना वेगळं करतात असा सीन होता. मानेवर फावडं म्हणजे जवळजवळ अमिताभने शत्रूला मात दिली आहे असंच काहीसं चित्रित होणार होतं. याला शत्रुघ्न सिन्हा यांनी आक्षेप घेतला आणि शूटिंग जवळपास 4 तास लांबलं. शत्रुघ्न सिन्हा यांचं म्हणणं होतं, जर दोघांच्याही भूमिका सेम वेटेजवाल्या आहेत असं जर तुम्ही स्क्रिप्टमध्ये लिहिलंय, तर असा प्रसंग कसा घडेल ज्यात मला मात मिळते? आणि त्यामुळे इंटरव्हलच्या अगोदरच जर दोघांमधील ठसन नष्ट झाली, तर इंटरव्हल नंतर स्टोरीमध्ये पुन्हा पंगा कसा काय असू शकेल? म्हणून मग बऱ्याच चर्चेअंती दोघांमध्येही उभ्या उभ्याच फाईट होत असताना शशी कपूर येऊन दोघांनाही वेगळं करतात असा सीन शूट केला गेला.